अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. काय खबर, कशी आहो सगळी? बेस आहो, उम्मीद करताय सगळी बेसत असाल. वेलकम बॅक. एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आहे पुण्यातला. तुम्ही बघाल आहे समोर ही जी इमारत तुम्हाला दिसते, छत्रपती शिवाजी महाराज पॅरामेडिकल अँड IT कॉलेज. ह्या IISDच्या अंडरमध्ये जेवढं पण कोर्सेस आहेत ते ह्या होतात. मी आज तुम्हाला नेऊन हा पुरा कॉलेज फिरवणार आहे. उम्मीद करताय तुम्ही व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबाल. आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म जो एक नहीं दो प्लेटफॉर्म है. तो अपनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें रुपए नंबर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड. चला आपण आता एंट्री केलेली आहे आतलन बिल्डिंगच्या आवारातलं. तुम्ही बघाल ह्या बाजूला ही अशी पार्किंग आहे, ह्या गाड्या लागतात सगळे, आपण पण त्या पार्क केलेला आहे. ह्या साईडला तुम्ही बघाल हा पुरा ऐसा कॅम्पस आहे. ही समोर तुम्हाला दिसल अशी भव्य दिव्य बिल्डिंग. समोर तुम्हाला हा बोर्ड दिसल. हे बघा गोल्डन जुबली एज्युकेशन ट्रस्ट पुणे. ठीक आहे, हे बघा ही खूपसूरतची बिल्डिंग मी तुम्हाला ह्या दाखवत आहे. आणि आता मी तुम्हाला आतलन घेऊन जात आहे. अस्सलाम वालेकुम. माझं नाव डॉक्टर अयूब अली आहे आणि मी आज तुमच्या समोर राहिला आहे IISD म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट. ही एक ऑर्गनायझेशन आहे, त्याच्या बारातून तुमची बात करायला आज आलेला आहे मी. अल्हम्दुलिल्लाह IISD जी आहे तिने आज पॅरामेडिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीतलं एक आपलं नाव कमवलं आहे. आणि आपल्या लोकांना ही सांगायला मला मोठे फखर होते की आज आपला एक कोकणी माणूस आज एक डायरेक्टर आहे अशा कंपनीतलं, ज्या कंपनीतलं पोरा स्टुडंट्स येतात आणि आपला कोर्सेस करतात. कोर्सेस खंच करतात, ते कोर्सेस जे घेतात त्या कोर्सेसला काय काय आहे ती आज तुम्हाला मी सांगेन. तो ऐसा है, आमचा जो IISD है तो पुणे बेस्ड है अल्हम्दुलिल्लाह. आणि आमचे जे डायरेक्टर्स आहात ते सगळे आमचे डायरेक्टर्स पुण्याशी आहात. आणि आम्ही लोक कॉलेजेस चालवतात. त्या कॉलेजेसला पॅरामेडिकलचे कोर्सेस आहेत, ते BVOCला येतात. BVOC म्हणजे बॅचलर इन व्होकेशनल. हे जे कोर्सेस आहेत ते आर्ट, सायन्स, कॉमर्स खंचा पण पोरगा करू शकते किंवा पोरगी करू शकते, त्याला काही प्रॉब्लेम नाही. सगळ्यात मोठी बात ही आहे ह्या कोर्सेसची की ही कोर्सेस जे आहेत ह्या कोर्सेसला आपण जेव्हा काम करतो, आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला काम करायला मिळतं. आणि जेव्हा आपण काम करतो, जेव्हा पास आउट होतो तेव्हा नोकरी पक्कीच आहे इन्शाअल्लाह. आज अल्हम्दुलिल्लाह आमच्याजवळ जवळजवळ 1200 स्टुडंट्स आहेत. आणि तुम्हाला सांगायला एक खुशी महसूस होते की त्या 1200 स्टुडंटपैकी 50% जी पोरं आहात ती अल्हम्दुलिल्लाह आज जॉबवर आहात. त्याचं कारण असं आहे की ही स्किल डेव्हलपमेंटला येतं. तुम्ही लोकांनी नाव ऐकले असाल स्किल इंडिया, मेक इन इंडिया. तर हा जो आहे तो स्किल डेव्हलपमेंटला येतं. आणि स्किल डेव्हलपमेंटचा मतलब ही आहे की हँड्स ऑन, म्हणजे जी आपण शिकतो, जी आपण क्लासेसला ऐकतो थेरी, तोच प्रॅक्टिकल करतो. मला एक सांगायला केव्हा पण मी जेव्हा काउन्सिलिंग करतो तेव्हा ही बात जरूर करतो की आजच्या तारखेला आर्ट, सायन्स आणि कॉमर्स हे जे कोर्सेस आहात एक जुनं कोर्सेस झालेला आहात. त्याच्यानंतर पास आउट झाल्यानंतर पोरांचं जवळ नोकऱ्या नाही आहात. जर तुम्हाला एक छोटीशी जर बात मी बोललो, आज जर इंडियन जर आपण डेटा घेतला, अनएम्प्लॉयमेंटचा जो डेटा आहे तो डेटा ऐसा आहे की 65% ऑफ ग्रॅज्युएट्स आर अनएम्प्लॉइड, ज्यांनी ग्रॅज्युएशन केलं ना. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण पण आपल्याला शोधायला पाहिजे. ऑलवेज आम्ही लोक गव्हर्नमेंटला किंवा आपल्या ह्याला आपण बोलू शकत नाही की गव्हर्नमेंटने असं. त्याचं कारण ही की स्किल. आज तुम्ही बघा, जर एक आर्ट, सायन्स, कॉमर्सचा जर पोरगा बाहेर पडतंय तर तो साधी ॲप्लिकेशन नाही लिखू शकत, साधा इंग्लिशला तो करेक्ट बोलू शकत नाही. तोच आमचं प्रधानमंत्री पण हेच बोलतात की डिग्री आणि सर्टिफिकेट त्याच्यापेक्षा महत्त्व जो आहे तो तुमच्या हुनरला आहे, तुमच्या स्किलला आहे. तेव्हा ते बोलतात अगर आपके पास हुनर है तो हमारे पास नौकरी है, आप स्किल लेकर आओ. तेव्हा ह्यावर आम्ही लोकांनी काम केलं. अल्हम्दुलिल्लाह 2020-21 पासून जो आम्ही हे कॉलेजेस चालू केलं, आज आमच्याजवळ 10 कॉलेजेस आहेत. अल्लाचा मोठा एहसान आहे की महाराष्ट्रातल्या 8 कॉलेज आहेत आणि गोव्याला आमच्याजवळ 2 कॉलेज आहेत. आणि मोरं आणखीन 3 कॉलेजेस UPला येतात.
अल्लाचा मोठा एहसान आहे की आज या मिशनला आम्ही काम करत आहोत. आमचा मिशन एकच आहे की आपल्या पोरांनी पॅरामेडिकलला यावा, आपल्या पोरांनी ऐसा कोर्सेस करवा की ते आपल्या पायावर उभा राहू शकतात, तो आपल्या फॅमिलीला सांभाळू शकते. ऑलवेज आम्ही लोक फॉरेनला किंवा गल्फला जाऊन शनी काय करणार आहोत मला तुम्ही सांगा. आज मी पण गल्फची आलो, 20 वर्ष गल्फला होतो. आपल्याला सगळी कंडिशन माहिती आहे की आम्ही तिथं काय करत आहोत, आम्ही कैसा करत आहोत. अल्हम्दुलिल्लाह जी इंजिनियर्स वगैरे जातात ती पण काय करतात ती पण बघू शकतो आपण. पण जास्त तर आम्ही जी नोकऱ्या करतो त्या कैशा करतो. तर ह्याचं कारण ही की आज आपल्या पोरांना शिक्षण आणि ऐसा शिक्षण खूप जरुरी आहे जो मेडिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्याच्या रिलेटेड असू शकते. कारण आप सगळ्यांनी बघले आहोत, आप सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा कोविड आला होता त्या वक्तातलं फक्त 2च चीजा चालू होत्या. तो होता मेडिकल, फार्मसी, डॉक्टर्स, नर्सिंग हॉस्पिटल्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ती वर्क फ्रॉम होम होती, आज पण ती वर्क फ्रॉम होम आहे. तेव्हा आपल्या पोरांनी ऐसे कोर्सेस करायला पाहिजे आणि मोरे यायला पाहिजे. आता तुम्हाला सांगतो बघा की लास्ट इयर जेव्हा पोरांनी नीट दिले, जी लोक डॉक्टर बनणार होती, ती जी डॉक्टर बनणारी पोरा होती 24ची बात करता मी तुम्हाला, की त्या 23.5 lakhs म्हणजे 23.5 लाख पोरांनी एक्झाम दिले होते डॉक्टर्सचा, नीटचा. आणि त्यातलं आपल्या इंडियातलं किती डॉक्टर्स बनू शकतात तुम्हाला माहिती आहे? फक्त 1.5 लाख डॉक्टर्स बनू शकतात आपल्या इंडियातलं, फक्त 1.5 लाख, त्याच्यापेक्षा जास्त नाही आहात. आणि जर जास्त बनतात पण कोण रशियाला जाते, कोण मलेशियाला जाते, कोण खतं जाते, कोण ऑस्ट्रेलियाला जाते, तरी सुद्धा 2.25 लाख 2 लाखच्या वरती डॉक्टर्स बनू शकत नाही. पण हे बाकीची पोरा खतं जातात. ह्या बाकीच्या पोरांचा फ्युचर काय आहे? तेव्हा आमच्याजवळ ऐसे कोर्सेस आहेत की आमच्याजवळ बीवोकला पॅरामेडिकल पण आहे आणि BPTS जो फिजिओथेरपिस्ट डॉक्टर बनतात त्यांचा पण आमच्याजवळ 5 वर्षाचा कोर्स आहे. त्याला नीटची गरज नाही, त्याला CETची गरज नाही. आमच्याजवळ GNMचे कोर्सेस आहेत, जनरल नर्सिंग मिडवायफरी ज्याला बोलतात. आज त्याचा इतका डिमांड आहे पुऱ्या गल्फला आणि पुऱ्या वर्ल्डला. आम्ही लोक बेस तरह जाणता की एक नर्स जी आपल्या कोयतला किंवा दुबईला किंवा खतं पण काम करतो तिचा पगार किती असतं, नाना बोलायची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे, आपल्या कोकणी लोकांना तर स्पेशली माहितीच आहे. मग का आम्ही ह्या क्षेत्रातलं दूर आहोत? आणि दुसरी बात ही की जर मेल नर्स असेल तर त्याला तर आणखीन डिमांड आहे. आणि डिमांड ऐसा आहे त्याला की जर त्यांनी मेल नर्स केल्यानंतर त्याला UKची जी सिटीजनशिप आणि UKचा जो जॉब आहे ना खूप जल्दी अवेलेबल आहे. आम्ही लोक का नाही सोचायचं त्या भारतातल्या? आम्ही लोक का नाही आपल्या पोरांना त्यातनं लपून टाकत? काय आपण ही सोचतो की हा काम केरलावाल्यांचं आहे? आज तुम्हाला सांगताय केरळातलं किती सेंटर्स आहात पॅरामेडिकलचं, सगळ्यात जास्त इंडियातलं जे सेंटर्स आहात ते केरळाला आहात. आमचा हा जो आहे ना पुण्याचा बेस आहे. आमचा हा जसा हेड ऑफिस ज्याला बोलतात तो IISD जी आहे ना ती एक पॅरेंट कंपनी, आमची कॉर्पोरेट कंपनी आहे. आणि त्याच्या अंडरला दुसरं सगळं कॉलेजेस चालतात. जे 10 कॉलेजेस मी तुम्हाला बोललो होतो ते सगळं चालतात. आता या तुम्हाला मी पुण्याचा जो छत्रपती शिवाजी महाराज पॅरामेडिकल अँड IT कॉलेज आहे त्याचा तुम्हाला मी पुरा सेटअप दाखवत आहे कैसा आहे तो. या त्यांचं कोर्सेस चालतात. तुम्ही हे बघल्यावर तर हा BOC आहे समजा, त्याच्यानंतर हा BSc आहे, करती BCA आहे, डिप्लोमा आहे, डिप्लोमा इन DMLT आहे.
हा BPTHचा कोर्स आहे आपल्याजवळ जो आहे तो हा सगळ्यात एकदम आपल्याजवळ बेस्ट कोर्स आहे जो डॉक्टर्स बनवतो आपण. ते डिग्री कोर्स जो 5 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर GNM पण बनवत आहे. हा GNMचा कोर्स आहे, जनरल नर्सिंग मिडवायफरी, जे आपण बोलतो नर्सेस आपल्या बनतात त्या नर्सेसचा. तर यामुळे तुम्हाला आता दाखवत आहे आमच्या कोर्सेसच्या बाबतीत तुम्हाला एक छोटीशी एक मालूमात देत आहे की ह्या कोर्सेस केल्याच्या नंतर आपण काय करतो किंवा हे कोर्सेस काय आहेत. आणि पुरा वर्ल्ड जाणते की अख्ख्या दुनियातलं पॅरामेडिकल आणि नर्सिंगला केरळची लोक नंबर 1 आहात. त्याचं कारण काय? आज केरला स्टेट काय आहे? एज्युकेशनला सगळ्यात नंबर 1, पैशातलं सगळ्यात नंबर 1, हर चीजला केरलावाली मोर आहात. त्याचं कारण एकच आहे, शिक्षण. त्याचं कारण एकच आहे, स्किल्स. त्याचं कारण एकच आहे, हुनर. आपल्याजवळ पण आपण बघला काही वर्षा पहिले आपण तारवार जायची, तारवावर. तो पण एक काम होता आपला, तो स्किल होता कोकणी लोकांचा की तारवार जायचा आणि तो हे बनायचं, सारंग बनतात, ही बनतात. आज आपण का नाही जात? आज आपण शिपिंगला का नाही जात? आज किती हे शिपिंगचा पुऱ्या हातलं आम्ही लोकांनी ती सोडूनच दिल्या. तेव्हा माझी रिक्वेस्ट अशी आहे आपल्या सगळ्या लोकांना, तुम्ही खता पण बोला. महाराष्ट्रातलं मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद, मालेगाव आणि नंदुरबार, आता खतं पण आमचा कॉलेज, म्हणजे महाराष्ट्रातलं तुम्हाला खतं पण जरी जायचं असेल तर आमच्याजवळ कॉलेजेस अवेलेबल आहात. आणि जरुरी नाही तुम्ही आर्ट, सायन्स, कॉमर्स काही पण असू द्या, तुम्ही पॅरामेडिकलला येऊ शकता. गव्हर्नमेंटने ही फॅसिलिटी ह्यासाठी काढली ना, कारण गव्हर्नमेंटने बघला आणखी 23 लाख पोरा जर एक्झाम देतात नीटला तर बनतात खाली 1.5 लाख 2 लाख. मग आता त्यांच्यासाठी काय? तेव्हा हे व्होकेशनल कोर्सेसला गव्हर्नमेंटने अप्रुव्हल दिला नाही. आणि तो अप्रुव्हल कसं असतं? UGC अप्रूव्ड, म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन त्याला बोललं जातं. आणि ही गव्हर्नमेंटचा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, त्यातलं आमच्या युनिव्हर्सिटीज येतात आणि थतं आम्ही त्यांचं ॲडमिशन घेतो. जसा BA, BCom, BSc डिग्री मिळतं तशीच आपल्याला पॅरामेडिकलची BVoc इन मेडिकल लॅब, BVoc इन रेडिओलॉजी, BVoc इन डायलिसिस, BVoc इन कार्डियाक केअर, अशा हातलं तुम्हाला ती डिग्री मिळते. आणि मोरं तुम्ही मास्टर्स करू शकता. आणि मास्टर्सला तुम्ही इंडिया आणि आउट ऑफ इंडिया, ऑस्ट्रेलिया जा, जर्मनी जा, काय पण जा, तुम्हाला तो मोप जरुरी आणि मोप इम्पॉर्टंट चीज आहात त्यातलं तुम्हाला लगेच लोक हातोहात घेतात. डिअर स्टुडंट, आता मी तुम्हाला सांगताय की हा एक कोर्स आहे डायलिसिस टेक्निशियन. डायलिसिस टेक्निशियन म्हणजे काय? हा 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. त्यातलं जसं काय आजकाल तुम्हाला माहिती आहे की किडनीचा प्रॉब्लेम लोकांना आहे आणि डायलिसिसवर किती लोक आहात. तेव्हा आज डायलिसिस टेक्निशियनची इतकी गरज आहे की त्या पेशंटला तो IV लावणं, ते क्लिनिंग करणं, ती मशीनवर त्यांना हे करणं, हा सगळं काम करतात. डॉक्टर्स आपल्याला सांगतात की ऐसा करायचं आहे, त्याचा एक प्रोसिजर आहे, मशीन सगळं काम करतं. आपण फक्त त्यांना त्या मशीनीवर ती बरोबर सगळ्या चीजा लावून शनी ऑब्झर्व करायचं आहे आणि त्याच्यानंतर ती मशीन क्लीन करायचा. त्याचा एक हा काम आहे. मोप आजकाल चालू आहे, सगळ्यांना माहिती आहे की डायलिसिसची आज लोकांना किती गरज आहे आणि किती प्रॉब्लेम आहे. तेव्हा हा डायलिसिसचा कोर्स आहे. तर जो पण इंटरेस्ट असेल डायलिसिसला त्यांनी हा कोर्स करू शकता. आजकाल आम्ही काय करतो, आम्ही लोक बघताव व्हॉट्सअपवर, तुम्ही बघताव, तुम्ही गुगल आपल्याजवळ आहे, गुगल त्यावर बघा की आज दुनियातलं मेडिकल आणि पॅरामेडिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकलची जरूरत गल्फला किती आहे, पॅरामेडिकलची जरूरत जर्मनीला किती आहे, पॅरामेडिकलची जरूरत ऑस्ट्रेलियाला किती आहे, पुऱ्या गल्फला तुम्ही बघा, पुऱ्या वर्ल्डला तुम्ही बघा. आज त्यांची मोप जरूरत आहे आणि आपण लोक मंगती नाही राहू शकत. अल्लाने आपल्याला एक मोठा जरिया दिला नाही. आमचा कामच आहे, आम्ही लोक फॉरेनला जातो, आम्ही हिजरत करतो. कोकणी लोकांचा एक मोठा अल्हम्दुलिल्लाह ही सुन्नत आहे की आम्ही हिजरत करतो कमाईसाठी. दॅट इज गुड, अल्हम्दुलिल्लाह, इट्स व्हेरी नाईस. बट वाट की आपण काय करायचं त्या जाऊनशाने बेस जमान्याच्या सोबत चालणं मग जरुरी आहे आपल्याला. एक वक्त होता तेव्हा आम्ही सगळा काय केला, बारीक नोकऱ्या पण केल्या, पण आताची पोरा त्या बारीक नोकऱ्यातलं जायला तयार नाही. त्यांना व्हाईट कॉलर जॉब पाहिजे. तर व्हाईट कॉलर जॉब खांचा एक तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे या तर मेडिकल. तेव्हा तुम्ही जरूर ह्यावर विचार करा आणि आपल्या पोरांना जास्तीत जास्त पोरांना तुम्ही ही टाका. आमचं सगळं नंबर्स आहात, अवेलेबल आहात. तुम्ही आम्हाला वाटला तो अफवा तुमच्या मोहल्ल्यात, तुमच्या गावात, तुमच्या मशिदीत, तुमच्या खया पण कॉर्नरला आम्ही लोक तयार आहोत. आमचं डायरेक्टर्स 20-20, 25-25 वर्षाचा त्यांना एक्सपिरियन्स आहे ह्या क्षेत्रातलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल आणि एज्युकेशन. तेव्हा अल्लाने हा आम्हाला जिम्मेदारी दिली नाही असं आम्हाला वाटतंय आणि अल्हम्दुलिल्लाह ती जिम्मेदारी आम्ही पुरी करत आहोत. आणि आम्हाला तुमच्या दुआची जरूरत आहे.
तुमच्या साथची जरूरत आहे आणि साथच्या सोबत आपल्या पोरांना त्यांच्या पायावर उभा करायची जरूरत आहे. हा सगळ्यात मोठा एक जरुरी काम आहे. आता हे बघा पोरांनो, तुम्हाला ही एक सांगायला मला खूप असं खुशी वाटते की एक्सरे आणि रेडिओलॉजी ह्याचा पण एक कोर्स आहे. हा कोर्स असा आहे की त्यातून तुम्ही एक्सरे करू शकता, सोनोग्राफी करू शकता, मेमोग्राफी करतात पोरी, तो होतं, तो सगळं टेक्निशियन्स बनत आहोत आपण. त्यातून MRI, CT स्कॅन हा सगळा कोर्स त्यातून येतात. तर आपण सगळा शिकू शकता. सुरुवातीला एक्सरे, त्याच्यानंतर मग आपण पोस्ट ग्रॅज्युएशनला USG आणि सोनोग्राफी पण करू शकता. ती करू शकता म्हणजे टेक्निक्स आपण जे हात त्यांना ऑपरेट करू शकता. रिपोर्ट नाही बनवत आपण, रिपोर्टवर आपण साईन नाही करत. आपण लोक डिग्री होल्डर आहोत, टेक्निशियन्स, डॉक्टर्सच्या अंडरला काम करायचं असतं. एक चीज मला आवर्जून बोलायला वाटतंय तुमच्या लोकांना की अल्लाचा मोठा एहसान आहे की इल्मच्या मामल्यातलं कोकण हा नंबर 1ला आहे. आज जर मी रिझल्ट्स बघलं, पुऱ्या इंडियाच्या रिझल्ट्सला बोला किंवा महाराष्ट्राच्या रिझल्टला, कोकणचा जो रिझल्ट आहे तो 100% वरती नंबर 1ला असतं. त्याचं कारण हीच आहे की इल्म जो आहे तो आम्ही हासिल करे मागताव आणि करताव आणि आपली पोरा आणि पोरी तितका मेहनत करतात आहात. पण त्याच्या पुढं काय? आज तुम्ही बघा की मोठं आमच्या स्कूल ज्या आहात त्या कवाच्या आहात, 50 वर्षाच्या स्कूल्स आमच्याजवळ आहात आणि त्या स्कूल्स जेव्हा कुणाजवळ स्कूल होत्या नाही तेव्हापासून आहात. पण आमच्या नंतर जे स्कूल आणि दुसरं कॉलेजेस झालं ते आज खतं गेलं. त्यांच्याजवळ कॉलेजेस झालं, त्यांच्याजवळ डिग्री झाल्या, त्यांच्याजवळ लॉ कॉलेज झालं, त्यांच्याजवळ सगळं राहिलं, पण आमच्या खाली स्कूलच राहिला. त्याचं कारण काय आहे? तर इल्म हासिल करणं जरुरी आहे. हा कुरानला लिखलेला आहे, हर मर्द हर औरतला इल्म हासिल करणं फर्ज आहे. तर मग इल्म हासिल खानचा करायचा. दीनी तर इल्म आहे, अल्हम्दुलिल्लाह तो करायचाच आहे. पण इल्म जो हासिल करायचा आहे तो कसला? तर मी त्याचा एक जवाब ऐसा देता है की हमेशा आम्ही दुआ मागतो, या अल्लाह मना इल्मुन नाफे अता कर. इल्मुन नाफे म्हणजे जो इल्म, ऐसा इल्म आपल्याला घ्यायला पाहिजे की त्यांनी लोकांना फायदा पोचल, त्यांनी आपल्याला फायदा पोचल, आपल्या फॅमिलीला, आपल्या कम्युनिटीला, आपल्या सोसायटीला. खच्चीस कास्ट ग्रीड त्यातलं काही नाही. हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, ईसाई असो, कोणी असो, त्याला फायदा पोचायसाठी तो इल्म हासिल करा. तर इल्मुन नाफे काय आहे ही आपण का बघल्या. आता हा बघा, हा एक आपला जो मेडिकल लॅब टेक्निशियन आहे, MLT त्याला बोलतो. हा पण डिग्री कोर्स आहे 3 वर्षाचा. त्यातलं लॅब खोलू शकतो आपण. कोणाला ते पॅथॉलॉजी लॅब आजकाल किती जरूरत आहे. डॉक्टर्स जे असतात ते हर पेशंटला बगैर पॅथॉलॉजी रिपोर्टच्या डायग्नोज करत नाही. तुम्हाला एक सांगते, जेव्हा मी डॉक्टर बनलो होतो, जेव्हा मी 100 पेशंट बघत होतो, तेव्हा 15 ते 20 लोकांना खाली आम्ही पॅथॉलॉजीला पाठवायचो. पण आता 100 जर पेशंट येलं तर 110-120 लोक पॅथॉलॉजीला जातात. हा जोक नाही, सही बात आहे. कारण त्यांच्यासोबत रिश्तेदार पण येतात ना, डॉक्टर त्यांना पण बोलतात, बघा तुमचं जरा डोलं बघा, तुमचं कमी वाटतंय तुम्हाला पण ही, तेव्हा त्यांना पण करवतात. तुम्हाला माहितीच आहे कोविडच्या बाद हा एक अलग बिझनेस झालेला आहे आणि जागोजा कॉर्नरला तुम्हाला पॅथॉलॉजी लॅब मिळतात. तर काय असतं, फक्त एक MD पॅथॉलॉजी असतं ना, तो वरती क्लाउडला बसलेला असतो, तो सिग्नेचर करतो. परत आता बोलताय आपण रिपोर्टवर सिग्नेचर करत ना, रिपोर्ट बनवू शकता, आपला पॅथॉलॉजी लॅब बनवू शकता, टायअप विथ एक MD डॉक्टर पॅथॉलॉजिस्ट. तेव्हा हा कोर्स खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याला आज खूप डिमांड आहे. तेव्हा तुम्ही जरूर हा करा. आपली स्वतःची लॅब उघडा. बीवोक हीच सांगते, आपला स्वतःचा बिझनेस करा. बीवोक म्हणजे बॅचलर इन वोकेशनलचा मतलब असतं बिझनेस. आपला खुदचा बिझनेस तुम्ही करू शकता. तेव्हा जरूर या, फोन करा आणि मालूमात घ्या. मी खास तौरशी आमच्या
उलमा हजरातशी पण मोप गुजारिश करताय की आपल्या सगळ्या पोरांना जी इवन हाफिज बनतात आहात, जी इवन आलिम बनतात आहात, त्यांचा पण आपण 10वी आणि 12वी त्यांना करून शनी त्यांना पण ह्या पॅरामेडिकल कोर्सेसला पण आणू शकता, त्या लोकांना पण आपण जॉब देऊ शकता. आज तुम्ही सांगू शकता की इतकं जर आलिम आणि इतकं हाफिज बनतात तर काय इतक्या मशिदी होणार आहात? ते खतं जॉब करतील, ते खतं जातील किंवा काय करतील? आपल्याला ही सोचायला पाहिजे. अल्हम्दुलिल्लाह बेस बात आहे, पण त्यांना पण आपल्या जो आहे एक आमची जो स्कीम अल्हम्दुलिल्लाह की आपण त्यांना पण हे पॅरामेडिकलचे कोर्सेस देऊ शकता 10वी आणि 12वीच्या बेसिसवर. त्यांचं सगळं सर्टिफिकेट आणि त्यांना 17 नंबरचा फॉर्म आहे. आज गव्हर्नमेंटनी मोपशा चिजा केल्या ना. एज्युकेशन हासिल करायला एक वकील आहे तो डॉक्टरचा पण कोर्स करू शकते, एक इंजिनियर आहे तो वकील पण बनू शकते, एक डॉक्टर आहे तो वकील पण बनू शकते. तर ऐसा काही नाही राहिलेला आहे. एक डिप्लोमा आणि एक डिग्री सोबत करू शकता तुम्ही. एक डिप्लोमा आणि एक डिग्री तुम्ही त्याच्यातलं तुम्ही इंजिनिअरिंग धरा आणि दुसरा डिप्लोमा दुसरा करा, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करू शकता. गव्हर्नमेंटने आपल्याला इजाजत दिलेली आहे. तेव्हा आपल्याला ह्यावर गौर करायला पाहिजे आणि परत आपल्याला आपल्या एज्युकेशन सिस्टमला रिवाईव्ह करायला पाहिजे. त्याला आपल्याला थोडंसं सोचायला पाहिजे आणि खंच कोर्सेस करायला पाहिजे. आज जर जमान्यातून आपल्याला राहायचं आहे, आपल्याला जर चालायचं आहे, मोर कोणी काय सांगलं नाही, पण आमची ही कोशिश राहायला पाहिजे की आमचा हर पोरगा हर पोरगी आपल्या पायावर उभी राहायला पाहिजे. जर केव्हा पण काही पण सिच्युएशन आली तर हातं नाही, इंडियातलं नाही, इंडियाच्या बाहेर गल्फ आहे आमच्या जवळ, गल्फच्या बाद काही लोक आज कोकणी लोक खतं नाही. ऐशी खंची कंट्री नाही इन पुऱ्या वर्ल्डला की तिथं कोकणी लोक नाहीत. माझा तर ऐसा ख्याल आहे शायद, आणि 100% हा सहीच असेल. हा पोरांनो, आता बघा डे स्टुडंट्स, मी तुम्हाला एक सांगताय की आजच्या तारखेला कार्डियक केअर टेक्निशियन हा एक ऐसा कोर्स आहे, त्यातलं आजकाल इतका डिमांड आलेला आहे नॅशनल आणि इंटरनॅशनल. कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल ICUs, NICU, CCU जे बनतात, म्हणजे कार्डियक केअरचे जे युनिट्स असतात त्यातलं ही पोरं काम करतात. MD जो डॉक्टर असतं कार्डियक डॉक्टर, त्यांच्यासोबत ही काम करतात पोरा. आणि त्यांना इतकाही आहे माशाल्लाह आजच्या तारखेला की फॉरेनला तर ह्यांचा मोफच डिमांड आहे अल्हम्दुलिल्लाह. तेव्हा तुम्ही हा जर कोर्स केल्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मास्टर करायला जर्मनी गेल्या, ऑस्ट्रेलिया गेल्या, काय पण गेला तर तुम्हाला जॉबच्या सोबत तुम्ही मास्टर की पण करू शकता. आणि दुसरी चीज ही आहे की आजच्या तारखेला तुम्हाला माहिती आहे की सगळं हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आहेत. पहिल्यासारखं नाही की एक डॉक्टर आहे 4-5 बेड आहेत, ततच त्यांनी IV लावला, ततच त्यांनी सगळा केला. आता असं नाही, प्रत्येक एरियातलं कॉर्पोरेट लोकांनी मोठं हॉस्पिटल बनवलं आणि ते पण मल्टी स्पेशालिटी. हर फ्लोअरवर तुम्हाला ऑपरेशन थिएटर, हर फ्लोअरवर तुम्हाला ICU मिळतं, हर फ्लोअरवर तुम्हाला ऑपरेशन थिएटर असतं आणि हर फ्लोअरवर एक्सरे वाले पण असतात, MRI वाले पण. तेव्हा बोलण्याचा मतलब हे आहे की हा एक कोर्स मोस्ट डिमांडिंग आहे पहिलेपासून, आता पण ह्याचा एक डिमांड आलेला आहे. तेव्हा तुम्ही कार्डियक जे डॉक्टर्स असतात त्यांच्यासोबत काम करायला तुम्हाला संधी मिळेल. आणि त्या जितक्या मशिनरीज असतात, ECG असो, डॉक्टर असो, जे सगळे असतात, ज्या ICU असतात त्या तुम्हाला ऑपरेट करायच्या असतात. त्याच्या बाबत तुम्हाला मालूमात मिळतं ॲज अ टेक्निशियन अंडर द डॉक्टर. दोस्तांनो, मी तुम्हाला एक बात आता बोलत आहे की आम्ही मगासपासून जे बोलतो की वोकेशनल, हे वोकेशनल कोर्सेस काय आहेत. वोकेशनलचा मतलब होतं व्यावसायिक बिझनेस. तुम्ही आपला बिझनेस करू शकता, तुम्ही आपल्या पायावर कैसा उभं राहू शकता, ते हे कोर्सेस त्याला व्यावसायिक बोलतात. आणि वोकेशनल म्हणजे त्यात स्किल डेव्हलपमेंट येतं. म्हणजे काय असतं की प्रॅक्टिकल आणि थेअरी हा 50-50% असतं. लोकांच्या दिमागात काय असतं, मेडिकल किंवा पॅरामेडिकल ही एक ऐसी चीज वाटतं की अरे मोक स्टडी करायची आहे, अरे मोक करायचं आहे, ऐसा काही नाही. वोकेशनलचे जे कोर्स आहेत ते नॉर्मल कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेसला तुम्ही काय आहे की प्रॅक्टिकल जो करता, जो शिकता तोच प्रॅक्टिकल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलताय, जर एखादा पोरग्याला काही समजला नाही, मी थिअरी बोललो ॲनाटॉमी फिजिओलॉजी ऐसा हे करायचं आहे, पण जेव्हा त्याला तू प्रॅक्टिकल घ्यायला जातो, जसं की हा मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीचा समजा कोर्स आहे, तो एकदा लॅबला गेला का एकदा बघल ब्लड कसा काढायचा, त्याच्यानंतर तो त्याला लावायचा कसा पट्टा, ती सुई खंची घ्यायची, तो एकदा समजला का तीच त्याला लिखायचा एक्झामला. पण ह्याला बोलतात स्किल डेव्हलपमेंट आणि वोकेशनल, की प्रॅक्टिकलच्या सोबत हँड्स ऑन त्याला बोलतात. हँड्स ऑन, जो पडता, जो शिकता तोच बघता.
बाकी दुसऱ्या कोर्सेसला असं असतं की जर इंजिनिअरिंग केली किंवा काय केला, इंजिनिअरिंगचा सब्जेक्ट्स अलग असतात आणि मार्केट जो चालतो तो अलग असतो. तेव्हा हा जो आहे त्याला हँड्स ऑन बोलतात, प्रॅक्टिकल बेस्ड असतं. तेव्हा पास फेल व्हायचं जास्त काही चान्सेस नसतात. मॅक्सिमम पोरा पासच होतात कारण प्रॅक्टिकल वर्क जास्त आहे. तेव्हा काही घाबरायची गरज नाही. हे कोर्सेस मग आसान आहात तेव्हा तुम्ही जरूर ह्यातून ॲडमिशन घ्या. तुला बोललो होतो मी की आमचा जो BPTS हा एक कोर्स असा आहे फिजिओथेरपिस्ट, ज्याचा 5 वर्षाचा कोर्स आहे. जसं डॉक्टर्स बनतात तसं फिजिओथेरपिस्टचे डॉक्टर बनवतो. नीटची काही गरज नाही तुम्हाला. विदाउट नीट पण तुम्ही आता ऍडमिशन घेऊ शकता कारण आमची युनिव्हर्सिटी जी UGC अप्रूव्ड आहे. काही प्रॉब्लेम नाही. तुमचं रजिस्ट्रेशन होतं, तुमचं काउन्सिलला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही तुमची क्लिनिक खोलू शकता, तुमचं हॉस्पिटल करू शकता. मास्टर्ससाठी तुम्ही कधी पण जाऊ शकता. इंडिया, आउट ऑफ इंडिया कधी पण तुम्ही जाऊ शकता. मास्टर्स पण करू शकता. तर हा एक कोर्स पण आहे आपल्याजवळ. त्यासाठी तुम्ही जरूर ह्या कोर्ससाठी पण जरूर घ्या. आणि डॉक्टर जर रजिस्ट्रेशन होतं आपला क्लिनिक पण होऊ शकते. तर रजिस्ट्रेशनच्या सोबत तुम्ही डॉक्टर बनता. 4 वर्षात थेरी प्रॅक्टिकल चालतं आणि 1 वर्षाचा त्याचा एंटर्नशिप जसं डॉक्टरचं असतं, 6 महिने अर्बन 6 महिने रुरल जसं असतं त्या प्रमाणात तुम्हाला ते कोर्स होता आणि तुम्ही डॉक्टर बनता. फिजिओथेरपिस्ट ज्याला बोलतो आपण डॉक्टर बनतात. तेव्हा तुम्हाला जर डॉक्टर बनायचं आहे, फिजिओथेरपीचा कोर्स करायचा तर तो पण आमचा जो आहे तर तुम्ही जरूर तिथे या आणि जरूर कोशिश करा की आपले जे लोक आहात त्यांना ही बात सांगायची, त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन द्यायचं काम करा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या जवळ जो पॅरामेडिकल आणि IT कोर्सेस आहेत, तर IT मध्ये जे आपण बात करतो की IT मध्ये आपले जवळ जे कोर्सेस आहेत त्यातले तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट, जावा, पायथन, HTML, मशीन लर्निंग हे सगळे कोर्सेस, C++ हे सगळे कोर्सेस त्यातून येतात. त्या कोर्सातून आपण ITची सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आपण बॅकएंडला, फ्रंट डेस्कला, डेव्हलपमेंट, वेब डेव्हलपमेंट तुम्हाला डिग्री त्यातून मिळेल, त्यातून तुम्हाला डिप्लोमा पण मिळेल. तेव्हा हे पण कोर्सेस आपल्या जवळ सगळ्या कॉलेजेसला. तेव्हा लक्षात ठेवा जर तुम्हाला IT प्रोफेशनल बनायचं असेल तर IISD तुमच्याजवळ आहे पॅरामेडिकलसाठी पण आणि तुम्हाला IT साठी पण. तेव्हा जरूर तुम्ही ITचे पण कोर्सेस बघा आणि आमच्या जे नंबर दिलेला आहे त्यावर जरूर फोन करा आणि इन्फॉर्मेशन घ्या, नॉलेज घ्या आणि तुमच्या सगळ्या लोकांना सांगा की आता ऐसे कोर्सेस आहात आणि ह्या कोर्सेसचा फायदा तुम्हाला घ्या आणि सगळ्यांना द्यायचा. BSc इन कम्प्युटर सायन्स, BSc इन कम्प्युटर ऍप्लिकेशन्स आणि MSc इन कम्प्युटर सायन्स हे पण आपल्याजवळ कोर्सेस आहेत. तेव्हा तुम्ही जो पण असेल ज्याला मास्टर्स करायचं असेल तो पण करू शकते आणि BSc पण करू शकता. तेव्हा जरूर तुम्ही ज्यांनी सायन्स केलं ना त्यांना जर BSc पण काय करायचं आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या हातून जर करायचं आहे तर जरूर तुम्ही बघा आणि जरूर तुम्ही या आणि कॉल करा आणि आपल्या प्रोफेशनलला IT प्रोफेशनल बनवा आणि आपल्या स्टुडंट्सला आपल्या पायावर उभा करायची कोशिश करा आणि आपल्या फॅमिलीला सांभाळण्यासाठी तुम्ही जॉब फ्रॉम होम पण करू शकता. वर्क फ्रॉम होम जो ITचा जो मॅक्सिमम जो काम आहे तो वर्क फ्रॉम होम आहे. तेव्हा तिथं जायची पण गरज नसते. तेव्हा तुम्ही हे पण कोर्सेस तुम्ही ट्राय करू शकता आणि पॅरामेडिकलचे कोर्सेस पण करू शकता. मी तुम्हाला एक अशी बात सांगताय की ऑपरेशन थिएटर टेक्निशियन हा काय असतं. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन म्हणजे असं आहे की जितकं ऑपरेशन्स होतात त्या ऑपरेशन्सची तयारी त्यांना करायला लागतं. जसं मी तुम्हाला सांगतो की एक जमाना होता की एकच ऑपरेशन थिएटर असायचं. आता असं नाही. प्रत्येक इथं 4-4, 5-5 ऑपरेशन थिएटर असतात आणि ऑपरेशन थिएटरचं असं असतं की त्यांची ड्युटी जी असतं ना ती फिक्स असतं. त्यांना हॉस्पिटलशी काही घेणं देणं नसतं. ती फक्त ऑपरेशनची तयारी करतात आणि ऑपरेशनला लागणारा मेडिसिन, ऑपरेशनला लागणाऱ्या ज्या मशिनरीज असतात ती काम करतात. पहिले एक जमाना होता एक नर्सच सगळं काम करायची किंवा डॉक्टरच सगळं काम करायचं. पण आता असं नाही. सगळं डिपार्टमेंट अलग केलं ना. महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो, इंडियन गव्हर्नमेंट असो किंवा फॉरेनला तर ही सिस्टम आहेच की अलग अलग काम लोक करतात आणि अलग अलग कामाचं त्यांना हे करायला लागतं. तेव्हा ऑपरेशन थिएटर टेक्निशियन जे असतात त्यांना पण आजकाल मोप डिमांड आलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगला की कॉर्पोरेट्स जे आहात ते हॉस्पिटलला उतरलेले आहात आणि 15 माल्याची बिल्डिंग, 20 माल्याची बिल्डिंग फक्त हॉस्पिटल्स असतं आणि त्यातलं काही ऑपरेशन थिएटर असतात. आणि ऑपरेशन थिएटर तुला माहिती आहे की सांची लिस्ट येतं. सुबाला ऑपरेशन्स करायचं असतात कारण रातभर त्यांना नील बाय माउथ राहायचं असतं, NBM ज्याला बोलतात है ना, उपाशी राहायचं असतं आणि मग सुबाला ऑपरेशन होतात का त्यांची ड्युटी झाली का परत दुसऱ्या दिवसाची तयारी. तेव्हा त्यांचा एक फिक्स टाइम असतं. कवा इमर्जन्सीतलं त्यांना रातची किंवा बेरात्री असतं. पण ह्यांची एक ड्युटी
प्रायमिंग जो असतो तो मॅक्सिमम फिक्स असतो ऑपरेशन थिएटरचा. तेव्हा हा पण एक कोर्स बेस आहे. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जरूर करा. आणि जरूर ह्यातनं पण फॉरेनला मोर डिमांड आहे. इंडियात पण आहे आणि फॉरेनला पण आहे. या सगळ्या कोर्सेसला इंडिया अँड आउट ऑफ इंडिया तुम्हाला डिमांड आहे. गुगल करा, बघा पॅरामेडिकलचा किती डिमांड आहे, नर्सिंगचा किती डिमांड आहे, आणि तुम्ही बघा BPTH त्याचा पण किती डिमांड आहे. ह्या सगळ्या कोर्सेस तुम्ही करा. या आपल्याजवळ मालूमात घ्या आणि जरूर जुनेद भाईला सबस्क्राईब करायला विसरू नको. लाईक करायला विसरू नको. ओके. तर आज त्यांनी इतकी जी मेहनत केली ना, मी पण त्यांचा शुक्रिया अदा करताय की आज ते आमच्या आता आलं आणि त्यांनी हा एवढा मोठा रिस्पॉन्सिबिलिटीचं काम घेतलेलं आणि ते आमच्यासाठी इतकं काम करतात. शुक्रिया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर ही काय आहे, हिंच्याबद्दल थोडीशी आमच्या ऑडियन्सला इन्फॉर्मेशन द्या. कसं आहे जुनेद भाई, आपल्या जो आणखीन एक डिपार्टमेंट आहे त्याला होता कॉस्मेटॉलॉजी डिपार्टमेंट. तर आमच्याजवळ जे बिवोकचे कोर्सेस आहेत ना, त्यातलं एक बिवोक इन कॉस्मेटॉलॉजी, ज्यांना तो सगळा करायचा असतं फॅशनचा किंवा सगळं ते ब्युटी पार्लर हे ते सगळं, तर कॉस्मेटॉलॉजीतलं नाही. तर हा एक मोठा कोर्स आहे. अल्हम्दुलिल्लाह तुम्ही बघा आमचा जो डिपार्टमेंट आहे किती फर्स्ट क्लास आहे. अल्हम्दुलिल्लाह पुरा वेल इक्विप्ड ज्याला बोलतात तसा आमच्याजवळ तो डिपार्टमेंट आहे. आणि ही आपल्या पोरांना मग आजची म्हणजे ज्या पोरी आहात त्या ब्युटी पार्लर वगैरेचा कोर्सेस वगैरे पण करायला मागतात. त्यांच्यासाठी पण हा एक मौका आहे की लोक करू शकतात इन्शाअल्लाह. या जुनेद भाई, आता तुम्हाला आमचा सेटअप दाखवत आहे. ह्या कॉस्मेटॉलॉजीचा जो सेटअप आहे अल्हम्दुलिल्लाह तुम्हाला ही आमची जो ही खुर्ची आहे तर हेअर वगैरेचा जो काम होतं तो सगळी ह्या खुर्ची आहे. त्याच्यानंतर तुम्ही हा आता नाही जर गौरी किंवा दुल्हनला तयार करतात हा तो रूम आहे. त्याचे हातला नाही तर प्रॅक्टिकल सगळ्यांचा होता. हा पुरा आमचा जो सेटअप आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगताय की ही जी आहे ह्याचा फेशियल होतं, सगळा फेशियलचं सगळं काम होतं. हे बघा किती पुरा वेल इक्विप्ड हे तुम्ही बघू शकता. तर आमची जी पोरी जी आमच्या हात स्पेशली त्यांना जर काही करायचं असेल ह्यातलं तर ती लोक पण ह्यातलं येऊ शकतात. हा बघा किती मस्त माशाअल्लाह. इतका बेस्ट सेटअप तुम्हाला खतच नाही मिळणार आहे इन्शाअल्लाह. आणखीन तुम्हाला दाखवत आहे या इकडे आमचं प्रॅक्टिकल रूम आणि आमचं क्लासेस रूम दाखवत आहे. म्हणजे क्लासेस होतात या. हा आमचा लेक्चर हॉल आहे अल्हम्दुलिल्लाह. आता लेक्चर्स होतात आमचं. तो इतका बेस्ट सेटअप बनवलेला राहत आमच्या मॅनेजमेंटने अल्हम्दुलिल्लाह की तुम्ही काही पण जरी चीज मागल्या कॉस्मेटॉलॉजीचा तरी सगळी आमच्याजवळ अवेलेबल आहे. आणखीन एक प्रॅक्टिकल रूम तुम्हाला येतो तुम्हाला दाखवता या. हा बघा जुनेद भाई, हा सगळा पुरा जितका सगळं दाखवलं होतं पुरा परत एक सेटअप आहे आता सगळा. आणि हा प्रॅक्टिकल रूम आहे. जेव्हा येतात पोरा त्यांचा प्रॅक्टिकल वगैरे जो घ्यायचं असतं करायचं असतं तो सगळं आम्ही ह्या करतो अल्हम्दुलिल्लाह. इतका सगळा बेस्ट सेटअप आहे. आपल्या पोरांनी बघून शनी की आपल्या पोरींना ज्यांना पण करायचं असेल ती लोक येऊ शकतात. त्यांना हॉस्टेल पण ह्याचं राहायला काही प्रॉब्लेम नाही इन्शाअल्लाह. ठीक आहे. तेव्हा जितकं जास्त लोकांना ही जाईल त्यांनी बघा आणि प्लीज ह्याला जुनेद भाईला स्पेशली सबस्क्राईब आणि शेअर करा. IISD जो आहे तो तुमच्यासाठी उभा आहे सगळ्या इकडं. जेव्हा पण तुम्ही बोलाल इन्शाअल्लाह आम्ही तुमच्यासाठी हाजीर आहो. एनी टाइम तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याजवळ येऊ. आम्ही करिअर काउन्सिलिंग पण करतो 1 to 1. जरुरी नाही की तुम्ही आमच्यात ॲडमिशन घ्या, जरुरी नाही की आमच्यात तुम्ही या. आम्ही तुमच्याजवळ आणि तुमच्या पोरांचा स्किल काय आहे, तुमच्या पोरांना काय करायला मागतात तो आम्ही त्यांच्याजवळ सांगून शनी त्यातनं पण त्यांना टाकू शकता. जरुरी नाही की फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स आणि हेच बनवायला पाहिजे. आज आमच्याजवळ एक ऐसा कोर्स आहे त्याची तुम्हाला मी देत आहे मिसाल की जर एक झाडू मारणारा स्वीपर जर आहे
तर तो स्वीपर पण त्याच्या हातलं PhD करू शकते, त्याच्या हातलं ग्रॅज्युएशन करू शकते. त्याचं पण स्टेप्स आहेत. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंटचे कोर्सेस आहेत आमच्याजवळ अल्हम्दुलिल्लाह. तेव्हा डिप्लोमा आणि डिग्री 10वीच्या बादचे पण कोर्सेस आमच्याजवळ आहेत आणि 12वीच्या बादचे पण आमच्याजवळ कोर्सेस आहेत अल्हम्दुलिल्लाह. जर हॉस्टेल कोणाला हवा असेल तर हॉस्टेलची फॅसिलिटीज पण आमच्याजवळ आहेत. तेव्हा तुम्ही आमच्याजवळ JEE नीटचं पण कोर्सेस आहेत. तेव्हा तुम्ही आमच्याजवळ कॉन्टॅक्ट करा, आमचा नंबर आहात तेव्हा फोन करा. आमचं सगळे डायरेक्टर तुम्हाला जरूर मदत करतील, हेल्प करतील आणि मी लोक तयारच आहो इन्शाल्लाह. आता म्हणायचं वाटते की मी आपला मौफसी मालूमात दिलेली आहे. ह्याच्यानंतर आपल्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे की आपण ह्याला काय करू शकता. तर आम्ही दुआच्या सगळ्यात माझी ही बात खतम करताय आणि अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह. मग आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली? उम्मीद करतोय तुम्हाला पुरी इन्फॉर्मेशन मिळली असेल. इन्शाल्लाह डिस्प्लेवर दिलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शनला मी ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. तिनवर कॉन्टॅक्ट करा, व्हिजिट करा ह्या कॉलेजला आणि आपल्या पोरांचं ॲडमिशन जरूर घ्या. उम्मीद करतोय आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू असाच एक नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.